नमस्कार मित्रांनो. मागील लेक्चरला आपण काय संपवलं होतं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपण बघितलं होतं. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आता मागील लेक्चरला आपण ज्यावेळेस बघितलं होतं त्यावेळेस मी सांगितलं तुम्हाला यूएसएची कोणतीही सिटी न्यू हॅम्पशायर सिटीमध्ये ब्रेटन वूड हे काय रिसॉर्ट होतं. ह्या ब्रेटन वूडला एक कॉन्फरन्स घेण्यात आली होती आणि ह्या ब्रेटन वूडला झालेल्या कॉन्फरन्समध्ये काय करण्यात आलं होतं, एक दुसऱ्या महायुद्धानंतर 3 आउटपुट निघालं होतं. एक कोणती, IBRD इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आणायची. दुसरं काय सांगितलं होतं, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणायचा. आणि तिसरं सांगितलं होतं इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन. ही काय आली नाही, कशामुळं, अमेरिकेच्या अपोजिशनमुळं. त्याच्याऐवजी काय आणली होती, गॅट आणली होती. नंतर त्याचं WTO वगैरे मागच्या लेक्चरला आपण काय केलं होतं समजून घेतलं होतं. ह्या लेक्चरला आपल्याला बघत असताना आता आंतरराष्ट्रीय संस्था टॉपिक घेत असताना आपल्याला काय बघायचं आहे, आता पहिल्या IBRD आणि IMF. आता IBRDलाच कॉमनली काय म्हणलं जातं, वर्ल्ड बँक असं म्हणलं जातं आणि IMF काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला वर्ल्ड बँक बघता समजा वर्ल्ड बँक ग्रुप हा एक काय ग्रुप आहे, वर्ल्ड बँकचा काय आहे ग्रुप आहे. हा वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये बघा 5 सिस्टर एजन्सी येतात किंवा 5 संस्था येतात म्हणलं तर चाललं ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये पहिली वर्ल्ड बँकमध्ये पहिली बघा IBRD इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. IBRDचा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. काय करते ही IBRD, हिलाच कॉमनली काय म्हणलं जातं, वर्ल्ड बँक असं म्हणलं जातं. ही काय करते, जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांना काय करते, व्याजासहित लोन देण्याचं काम करते. म्हणजे व्याजाने लोन देते, म्हणजे जे काय लोन दिले त्याच्यावर काय करते, ते व्याज आकारण्याचं काम करते. कोणती, IBRD इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. दुसरी सिस्टर एजन्सी आहे किंवा दुसरी आहे वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये, ती आहे म्हणजे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. आता ही इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आहे, ही काय करते तर गरीब राष्ट्रांना इंटरेस्ट फ्री लोन देते. म्हणजे विदाउट व्याज किंवा कमी व्याज लावून किंवा विदाउट व्याज लावता काय करते, गरीब राष्ट्रांना, पुरेस्ट विकसनशील राष्ट्र आहे त्यांना काय करते, व्याजाने पैसे देण्याचं काम करते. आणि किंवा एक प्रकारे काय म्हटलं जातं, सॉफ्ट लोन देते किंवा कन्सेशनल लोन देते असं सुद्धा म्हटलं जातं. ही कोणती, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. तिसरी आहे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन IFC. हिच्याविषयी आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं ज्यावेळेस शेअर मार्केट बघितलं. हे IFC काय करते, मसाला बॉन्ड इश्यू करते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भारताच्या बाहेर. आणि भारतामध्ये कोणतं, महाराजा बॉन्ड इश्यू करते. कशामध्ये आपण बघितलं होतं, हे शेअर मार्केट टॉपिकमध्ये बघितलं होतं. ज्यांनी बघितलं नसलं तर तिथे तुम्ही बघू शकता IFC विषयी. म्हणजेच एक प्रकारे काय, जे विकसनशील राष्ट्र आहेत, IFCचं काम काय, जे विकसनशील राष्ट्र आहे तिथले जे प्रायव्हेट उद्योग आहे, ह्या प्रायव्हेट उद्योगाला फायनान्स किंवा पैसा पुरवठा करण्याचं काम इंटरनॅशनल मार्केटमधून करण्याचं काम कोण करतं, ही इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन करते. आता इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन विषय झाले. नंतर मिगा काय, मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी. ही मिगा आहे. आता विदेशी गुंतवणूक करतात, विदेशी लोक काय करतात, गुंतवणूक करतात कोणत्या, विकसनशील राष्ट्रामध्ये. मग आता हे विदेशी लोकांनी विकसनशील राष्ट्रामध्ये गुंतवणूक केली आणि ह्या विकसनशील राष्ट्रामध्ये गुंतवणूक केल्यानंतर सपोज त्या राष्ट्रामध्ये काय एखादी पॉलिटिकल क्रायसिस आली, काही म्हणजे झालं, कोणती बी क्रायसिस आली, नैसर्गिक आपत्ती आली, काही असू शकतं आणि त्याच्यामुळे त्यांची गुंतवणूक ही झाली, बुडली. म्हणजे एक प्रकारे त्यांची गुंतवणूक काय झाली, लॉस झाली. तर अशा गुंतवणुकीवर, जे विदेशी गुंतवणूक केली जाते विकसनशील राष्ट्रामध्ये, अशा गुंतवणुकीवर इन्शुरन्स देण्याचं काम कोण करतं, ही मिगा करते. मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी म्हणजे जी विकसनशील राष्ट्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे अशा गुंतवणूकदाराला काय करते, इन्शुरन्स. म्हणजेच एक प्रकारे फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही अशा विकसनशील राष्ट्रामध्ये काय व्हावं, अट्रॅक्ट व्हावं, म्हणून ही याचा उद्देश असतो एक प्रकारे म्हटलं तरी चालेल. नंतर पुढची आहे ती म्हणजे ICSID इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. ICSID इंटरनॅशनल सेंटर फॉर द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. म्हणजे गुंतवणुकीच्या संदर्भात काय असेल, वाद वगैरे असेल तर तो डिस्प्यूट वगैरे सेटलमेंट करण्याचं काम कोण करतं, ही ICSID करते. आता बघा ह्याच्यामध्ये वर्ल्ड बँकमध्ये शेअर सगळ्यात जास्त जे शेअर आहेत ते USAचं आहेत. अमेरिकेचं काय आहेत, USAचं, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचं काय आहेत, सगळ्यात जास्त शेअर होल्डिंग कोणाचे आहे, वर्ल्ड बँकमध्ये USAचे आहे. आणि जो हे आहे बघा IMF मध्ये सगळ्यात जास्त शेअर होल्डिंग आहे ती युरोपियन युनियनची. म्हणजे IMF मध्ये म्हटलं म्हणजे IMF मध्ये कुणाची, USA प्लस युरोपियन युनियन यांची काय शेअर होल्डिंग जास्त आहे. पण USAच्या मध्ये कशा कुणाची शेअर होल्डिंग जास्त आहे, वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये, वर्ल्ड बँकमध्ये USAचे आहे. मग ह्याच्यामध्ये काय त्यांचं एक कॉमन ॲग्रीमेंट झालेलं आहे. वर्ल्ड बँकचा जो म्हणजेच वर्ल्ड बँकमध्ये जो चेअरमन असेल किंवा मुख्य असेल हा कुणाच्या पसंतीचा असेल, USAच्या पसंतीचा असेल. आणि IMF मध्ये जो मुख्य असेल तो कुणाच्या पसंतीचा असेल, युरोपियन युनियनच्या पसंतीचा असेल. मग आता सध्याला
जो IMF मध्ये मग आपलं वर्ल्ड बँकमध्ये जो मुख्य आहे तो कोण आहे, दविड मालपास. कोणाच्या पसंतीचा आहे, USA पसंतीचा आहे. हा काय सध्याचा ह्याचा वर्ल्ड बँकचा काय मुख्य आहे, चीफ आहे म्हटलं तरी चालेल. मग हे वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये ह्या 5 सिस्टर एजन्सी ह्याच्याविषयी आपण थोडक्यात बघितलं. आणि दुसरं काय, सध्याला त्यांचा मुख्य कोण आहे वर्ल्ड बँक ग्रुपचा, आपला वर्ल्ड बँकचा दविड मालपास. मग तर वर्ल्ड बँक काय करते, वेगवेगळे रिपोर्ट सुद्धा बनवण्याचं काम केलं जातं वर्ल्ड बँकद्वारे. मग हे महत्त्वाचे रिपोर्ट आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यामध्ये कोणता रिपोर्ट, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट, जागतिक विकास अहवाल म्हटलं तरी चालेल. दुसरा आहे एज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट. एज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट हा बी कोण बनवतं, वर्ल्ड बँक बनवते. आणि तिसरा आहे तो म्हणजे ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट. असं क्वेश्चन कसा येऊ शकतो याच्यावर, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट ही कोणती संस्था बनवते, तर कोणती संस्था बनवते, वर्ल्ड बँक ही बनवण्याचं काम करते. किंवा ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट कोण बनवण्याचं काम करतं, तर कोण करतं, वर्ल्ड बँक करते. म्हणजे हे वर्ल्ड बँकचे काय आहेत, वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. हे झालं थोडक्यात कशाविषयी आपल्याला ब्रेटन वूड कॉन्फरन्स नंतर हे 3 संस्था आणायच्या ठरलं होतं. त्याच्यामध्ये पहिली आपण कुठली बघितली, वर्ल्ड बँक बघितली. वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये ह्या 5 सिस्टर एजन्सी येतात. नंतर मग वर्ल्ड बँक नंतर आपल्याला जायचं कुठं, IMF कडं. IMF काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. ह्याच्याविषयी आपण व्यवहार तोलामध्ये सुद्धा बघितलं होतं. त्यांचं SDR चलन वगैरे, म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चलनाचं जे विनिमय होतं, करन्सीचा एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी वगैरे, हे विनिमय दराची स्थिरता वगैरे ठरवण्याचं कोण काम करतं, हे IMF करतं. परत दुसरं काय, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस आली, एखाद्या देशामध्ये व्यवहार तोलात संकट आलं तर त्यावेळेस बी त्या देशाला मदत करण्याचं काम कोण करतं, हे IMFचं काम असतं. एक प्रकारे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, कमेंट बॉक्समध्ये तो टाकायचा, सध्याचे IMFचे चीफ कोण आहेत, सध्याचे IMFचे मुख्य कोण आहेत, हे तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये हे टाकायचं. नंतर बघा IMFचे सध्याचे चीफ इकॉनॉमिस्ट सध्याचे गीता गोपीनाथ, त्या 2019ला हे झाल्यात, पहिल्या भारतीय महिला आहेत त्या IMF मध्ये काय, चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून. कोण, गीता गोपीनाथ. ह्याच्या आधी रघुराम राजन वगैरे बी ह्या पोस्टवर राहिले होते, परंतु सध्याला पहिल्या भारतीय महिला म्हणून कोणाला ओळखलं जातं, गीता गोपीनाथला ओळखलं जातं. नंतर IMF वेगवेगळे रिपोर्ट्स बनवते. IMFचे बी काय आहेत, वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणते IMFचे महत्त्वाचे रिपोर्ट, ग्लोबल इकॉनॉमिक फायनान्शियल रिपोर्ट म्हणजे जागतिक वित्तीय अहवाल, आणि दुसरा आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. हे 2 IMFचे काय आहेत, महत्त्वाचे रिपोर्ट आहेत. म्हणजे हे झालं थोडक्यात वर्ल्ड बँक विषय, आणि हे कशाविषयी, IMF विषयी. कधीची आहे, 1944ची. आता वर्ल्ड बँकची स्थापना 1944. आता ही वर्ल्ड बँकची स्थापना करण्याची गरज का पडली, आणि या IMFची कधीची, 1945ची. मग या दुसऱ्या महायुद्धानंतर जगाला काय झाला होता, मोठा फटका बसला होता, आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, युरोपियन कंट्रीला फायनान्स वगैरे करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली, वर्ल्ड बँकची स्थापना करण्यात आली, किंवा IMFची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धातून काय करायचं, आपल्याला बाहेर पडायचं याच्यामध्ये, म्हणजे जो काय लॉस झालेला आहे तो हे करण्यासाठी वर्ल्ड बँक ही जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आणि IMF ही जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आणण्यात आली. आता वर्ल्ड बँकाने आपण IMF बघितलं, तर वर्ल्ड बँक व्यतिरिक्त इतर बँका बी आहेत बघा जगामध्ये, त्यांना म्हटलं जातं काय, बहुपक्षीय विकास बँका, किंवा काय, मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँका. आता या बहुपक्षीय विकास बँक आहे, त्याच्यामध्ये कोणती, ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली, कोणती, ब्रिक्स बँक. ब्रिक्समध्ये कोण कोण येतं, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, हे काय येतात, ब्रिक्स देशामध्ये येतात. मग ह्यांची कोणती आहे, ब्रिक्स बँक. तिलाच काय म्हटलं जातं, नवीन विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक असं म्हटलं जातं. त्या सदस्य राष्ट्रांना काय करण्यासाठी, फायनान्स करण्यासाठी, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वगैरे असतील, पायाभूत सुविधाचं, त्यांना फायनान्स वगैरे करण्यासाठी ही स्थापन करण्यात आलेली. 6वं ब्रिक्सचं समिट झालं होतं, कुठं झालं होतं, फोर्टालेझा, ब्राझीलमध्ये 2014ला. त्यावेळेस ही ब्रिक्स बँक आणायचं असं ठरलं होतं. नंतर 2015-16 मध्ये ब्रिक्स बँक आणण्यात आली. वोटिंग पॉवर याच्यामध्ये बघा 20%, प्रत्येक देशाची वोटिंग पॉवर काय, समान आहे, म्हणजे एक प्रकारे म्हटलं तरी चालेल. हेडक्वार्टर कुठं आहे याच्यामध्ये, ह्या ब्रिक्स बँकचं हेडक्वार्टर आहे शांघाई इन चायना. म्हणजे शांघाई कुठं आहे, चायनामध्ये, चीनमध्ये हे हेडक्वार्टर आहे ब्रिक्स बँकचं. दुसरी आणखी बहुपक्षीय अशीच विकास बँक आहे, कोणती, आसियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, AIBB म्हटलं जातं हिला, आसियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. हिची स्थापना कधीची, 2015-16ची. आणि हिचं हेडक्वार्टर कुठं आहे, बेजिंग, चायनामध्ये. हिचं हेडक्वार्टर कुठं आहे, शांघाई, चायनामध्ये ब्रिक्स बँकचं. AIBचं कुठं आहे,
बेजिंग चीन. नंतर मग दुसरी बँक आहे कोणती, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, बहुपक्षीयच आहे एक प्रकारे. वेगवेगळ्या 60 देशांनी मिळून आपण बेसल निकष बघितलं त्याविषयी हिच्याविषयी बघितलं होतं, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट. वेगवेगळ्या 60 देशांनी मिळून एक बेसलला काय केली, ती बँक स्थापन केली होती. जशी भारताची सेंट्रल बँक कोणती RBI, तशी जगावर कोणतंही करण्यासाठी नियमन करण्यासाठी जगाच्या बँकिंग सिस्टमवर बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट. नंतर तिनं मग बेसलचं पहिलं निकष दुसरं निकष वगैरे आलं. हिची स्थापना कधीची आहे, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटची 1930ची. कुठं आहे, बेसल, स्वित्झर्लंड. नंतर चौथी आहे आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक. आता आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक किंवा आफ्रिकन विकास बँक म्हटलं तरी चालेल. हिची स्थापना कधीची, 1964ची. कुठं आहे, अबिजान, आयव्हरी कोस्ट, आफ्रिकेमध्ये. नंतर भारत ह्याचा मग काय, आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकचा काय भारत सदस्य आहे आणि भारताला इथून लोन सुद्धा मिळतं, म्हणजे एक प्रकारे लोन सुद्धा भारत घेतोय आफ्रिकन डेव्हलपमेंट बँककडून. नंतर दुसरे ADB, आशियन डेव्हलपमेंट बँक किंवा आशियन विकास बँक. हिची स्थापना कधीची, 1966ची, आशियन विकास बँकेची. आता हिचं हेडक्वार्टर कुठं आहे, आशियन विकास बँकचं, मनिला, फिलिपाईन्सची काय कॅपिटल कोणती, मनिला. हिचं हेडक्वार्टर आहे कशाचं, आशियन विकास बँकेचं. भारत इथं बी सदस्य आहे आशियन विकास बँकेमध्ये आणि भारताला काय मिळतं, इथून लोन देखील मिळतं. नंतर आहे दुसरी EBRD. ही काय, युरोपियन बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. हिची स्थापना कधीची, 1991ची. कुठं आहे, हेडक्वार्टर लंडनमध्ये, UK. भारत ह्याचा सदस्य आहे का, आहे. 2018मध्ये भारत बी याचा सदस्य आहे युरोपियन बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटचा. भारताला लोन मिळतं का, नाही मिळत. फक्त भारत काय करतो, तिथं आपलं म्हणजे एक प्रकारे गुंतवणूक करतो, तिथून मग आफ्रिकन देशांना वगैरे काय केलं जातं, लोन दिलं जातं, म्हणजे आपली सॉफ्ट पॉवर वगैरे वाढते, बाकी काही नाही याच्यामध्ये. म्हणजे या सगळ्या काय आहेत, बहुपक्षीय विकास बँक आहेत. वर्ल्ड बँक व्यतिरिक्त ह्या दुसऱ्या बँका कोणत्या, ब्रिक्स बँक झालं, AIB झालं, परत बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट झालं, आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक असेल, आशियन विकास बँक असेल, परत EBRD वगैरे. या सगळ्या काय आहेत, बहुपक्षीय मल्टीलॅटरल काय म्हणलं जाईल, डेव्हलपमेंट बँका आहेत. आता वेगवेगळ्या ग्रुपिंग आहेत, म्हणजे एक प्रकारे म्हटलं तर ग्रुप आहेत वेगवेगळ्या भागात, रिजनल असतील किंवा जागतिक. जसं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कसं आहे, जागतिक आहे. वर्ल्ड बँक कसं झालं, जागतिक झाला ग्रुप, एक प्रकारे म्हटलं तर चालेल. तसंच वेगवेगळे ग्रुपिंग आहेत वेगवेगळ्या भागामध्ये. तर साऊथ आशियामधलं एक ग्रुपिंग म्हटलं तर कोणता, सार्क. हे सगळ्यांना माहितीच असेल, कॉमनली सगळे ऐकत असतील सार्क विषयी, न्यूजमध्ये सार्क. मग सार्कची स्थापना कधीची, 1985ची. आता या सार्कमध्ये कोण येतात, साऊथ आशियन देशामधले जे देश आहेत, साऊथ आशियन कंट्री आहेत, ह्या कशामध्ये येतात, सार्कमध्ये. सार्कचा लॉंग फॉर्म काय, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. सार्कचा लॉंग फॉर्म लक्षात असून द्या, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. म्हणजे त्या भागामध्ये एक रिजनल कॉपरेशन इस्टॅब्लिश होण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी या सार्कची काय करण्यात आली होती, स्थापना 1985ला करण्यात आली होती. आता हे सार्कचं हेडक्वार्टर कुठं आहे, काठमांडू, नेपाळमध्ये काठमांडू तिथं काय आहे, हे सार्कचं हेडक्वार्टर आहे. सार्कमध्ये 8 सदस्य राष्ट्र आहेत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका. असे काय आहेत, साऊथ आशियामधले हे 8 सदस्य राष्ट्र कशामध्ये येतात, सार्कमध्ये येतात. आता तुमच्यासाठी आणखी एक क्वेश्चन आहे, मगाशी विचारला मी IMFचं चीफ कोण आहे. तर आणखी एक क्वेश्चन आहे, सार्कचं येणारं समिट कुठं होणार आहे आणि मागचं समिट कुठं झालं, 5 समिट कुठं झालं, हे मला काय करा सांगायचं. म्हणजे मागे झालेलं समिट कुठं झालं सार्कचं आणि येणारं सार्कचं समिट हे कुठं होणार आहे का किंवा कधी होणार आहे हे बी सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाका. नंतर बघा, बिमस्टेकची स्थापना कधीची, 1997ची. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं बिमस्टेकला, बे ऑफ बंगाल मल्टीसेक्टरल टेक्निकल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन. आता बिमस्टेकमध्ये सदस्य कोण कोण आहेत बघा, बिमस्टेकमध्ये सदस्य आहे भारत, परत नंतर आहे भूटान, नेपाळ, भारत, भूटान, नेपाळ, श्रीलंका, नंतर म्यानमार, बांगलादेश आणि शेवटचा जो सदस्य आहे तो म्हणजे थायलंड. शेवटचा सदस्य कोण आहे, थायलंड. आता हे बिमस्टेकची स्थापना कधीची, 1997ची. हेडक्वार्टर कुठं आहे, ढाका कुठं आलं, बांगलादेशमध्ये. आणि दर 4 वर्षाला काय होतं, बिमस्टेकचं समिट होतं. दर 4 वर्षाला काय होतं, बिमस्टेकचं समिट होतं. असे सदस्य आहेत भारत, भूटान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश आणि थायलंड. हे काय बिमस्टेकमध्ये सदस्य आहेत. आता हे बिमस्टेक
हेडक्वार्टर कुठं, ढाका कुठं आलं, बांगलादेशमध्ये. नंतर बिमस्टेकचं 2018चं समिट झालं काठमांडू नेपाळमध्ये. ॲक्च्युली बिमस्टेकचं जे समिट आहे हे दर काय होतं 4 वर्षाला घेतलं जातं. आता हे 2018चं झालं ते कुठं झालं, काठमांडू नेपाळमध्ये झालं. येणारा पुढचं होणार आहे ते कुठं, कोलंबोमध्ये श्रीलंकेला काय होणार आहे, बिमस्टेकचं समिट होणार आहे. नंतर दुसरी ग्रुपिंग आहे आसियान. आसियान मग हे आसियान काय, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आसियन नेशन्स. हे साऊथ ईस्ट आसियन नेशन आहेत. साऊथ ईस्ट एशियामध्ये जे राष्ट्र आहेत त्यांचे काय ग्रुपिंग आहे, कोणती, आसियान म्हणून, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आसियन नेशन. आता साऊथ ईस्ट आसियन म्हणजे कोणते, पॅसिफिक समुद्रामध्ये जे ह्या साईडला जे देश आहेत ते. आता त्याच्यामध्ये 1969ला बँकॉक डिक्लेरेशन झालं होतं यांचं, आणि त्याच्यानंतर सांगण्यात आलं होतं की आसियानची काय करायची, आपल्याला स्थापना करायची. मग आसियानची त्याच्यानंतर स्थापना वगैरे झाली. आसियानचं हेडक्वार्टर कधी कुठं आहे, जकार्ता इंडोनेशिया मध्ये काय आहे, आसियानचं हेडक्वार्टर आहे. 10 सदस्य राष्ट्र आहेत आसियानमध्ये. आसियानमध्ये 10 सदस्य राष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत, ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम. कोणकोणते आहेत, ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम. ही 10 सदस्य राष्ट्र कशामध्ये येतात, आसियानमध्ये येतात. 2018ला आसियानची 25वी ॲनिव्हर्सरी झाली. कशाची 25वी ॲनिव्हर्सरी, कशा संदर्भात, आसियान इंडिया डायलॉग जो घेतला जातो दरवेळेस, त्याची 25वी ॲनिव्हर्सरी कधी होती, 2018ला. आणि त्यावेळेस 26 जानेवारी 2018ला चीफ गेस्ट म्हणून बी आसियान कंट्रीचे जे चीफ होते, म्हणजे मुख्य जे होते, त्यांना काय करण्यात आलं होतं, बोलवण्यात आलं होतं भारतामध्ये. 26 जानेवारी पेरियड गेस्ट म्हणून बी काय करण्यात आलं, त्यावेळेस गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं 26 जानेवारी 2018ला. हे झालं आपलं कशाविषयी, आसियान विषय. आता आणखी एक क्वेश्चन तुमच्यासाठी, आसियान देशांबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कोणकोणत्या देशांचं आहे, माहिती आहे, फ्री ट्रेड. हे बी काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. तिसरा क्वेश्चन तुमच्यासाठी, आसियान देशामध्ये, हे फाइंड आउट करा तुम्ही, आसियान देश आहेत, ह्या आसियान देशामध्ये बरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कोणकोणत्या देशाचं आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो एक, आणखी एक सांगायचं, भारताचा आहे का नाही हे बी बघा. भारत आहे का, चायना आहे का, USA आहे का, ऑस्ट्रेलिया आहे का. हे काय करा तुम्ही, कोणकोणते देश आहेत, 6 देश आहेत बघा. 6 देशांचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे आसियान बरोबर. ते कोणते कोणते आहेत ते तुम्ही काय करा, फाइंड आउट करून कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके. आता आपण आसियान बघितलं बघा. आसियान बघितल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO बघायचं आहे. आता शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हिची स्थापना कधीची, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन कधी आली, 2001. त्याच्या आधी बी होते पण 2001 आपण कन्सिडर हे करून चालू. आताच आपण बघितलं आसियान वगैरे बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काय, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन 2001ची. आता ही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हिचं हेडक्वार्टर कुठं आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं बेंजिंगमध्ये. बेंजिंग कुठं आलं, चीनमध्ये. बेंजिंग चायनामध्ये काय आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं काय आहे, हेडक्वार्टर आहे. ह्यांचं एक ही बॅक ॲग्रीमेंट म्हटलं चालेल, रॅट्स नावाचं, रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर. कुठं आहे, ताशकेंतला, उझबेकिस्तानमध्ये आहे. उझबेकिस्तान ही मध्य आशियातली सेंट्रल आशियन कंट्री आहे. इथं हे रॅट्स त्यांचं काय, रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर आहे, रॅट्स नावाचं. ज्यावेळेस शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन स्थापना केली होती त्यावेळेस 6 फाउंडिंग सदस्य होते किंवा 6 फाउंडिंग मेंबर होते. याच्यामध्ये कोण कोण होते, रशिया होता, चीन होता, कझाकिस्तान होता, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान. हे असे किती सदस्य होते, 6 सदस्य ज्यावेळेस स्थापना करण्यात आली त्यावेळेस. आणि नंतर 2 नवीन सदस्य ॲड करण्यात आले, कोण, भारत आणि पाकिस्तान हे 2 नवीन सदस्य ॲड करण्यात आले. बघा आता 2017मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं समिट झालं. कुठं झालं, आस्थाना. आता सध्याला हे आस्थानाचं नाव आहे ते नूर सुलतान म्हणून ओळखलं जातं आस्थानाला. ह्या आस्थानामध्ये 2017ला काय काय झालं, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं काय झालं, समिट झालं ह्या कझाकिस्तानमध्ये. आणि त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान ह्या 2 देशांना काय करण्यात आलं, सदस्यत्व देण्यात आलं. कशाचं, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये. नंतर 2019ला किर्गिस्तान बिश्केकमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं समिट वगैरे झालं. हे थोडक्यात कशाविषयी आपण बघितलं, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषय. कधी आले, 2001. आणि कुठं आहे हेडक्वार्टर याचं, बेंजिंग, चीनमध्ये. नंतर दुसरी आपल्याला बघायची आंतरराष्ट्रीय संस्था ती म्हणजे कोणती, IORA. IORAचा लॉंग फॉर्म काय, इंडियन ओशियन रिम असोसिएशन. जे इंडियन ओशियन आहे ना, म्हणजे हिंदी महासागराच्या जे आजूबाजूला देश आहेत हे काय आहेत, ह्याचे इंडियन ओशियन रिम असोसिएशनचे सदस्य आहेत.
जवळजवळ किती 22 देश काय आहेत तिथं सदस्य आहेत कशामध्ये इंडियन ओशन रिम असोसिएशनमध्ये 1997ला काय करण्यात आली याची स्थापना आहे कधीची 1997ची IORA भारत सदस्य आहे का आहे भारत ह्या इंडियन ओशन रिम असोसिएशनचा सदस्य आहे चायना आणि USA हे सदस्य आहेत का चीन आणि USA नाही चीन आणि USA इंडियन ओशन रिम असोसिएशनचे सदस्य नाहीत ते काय आहेत डायलॉग पार्टनर आहेत कशाचे इंडियन ओशन रिम असोसिएशनमध्ये आता हे इंडियन ओशन रिम असोसिएशन आहे ह्याचं हेडक्वार्टर आहे इब्ने कुठं मॉरिशियसला काय आहे इंडियन ओशन रिम असोसिएशनचं काय आहे हेडक्वार्टर आहे नंतर 2018 मध्ये ह्याचं समिट झालं होतं कुठं दर्बन साऊथ आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेच्या दर्बनला काय झालं होतं समिट झालं होतं 2018ला इंडियन ओशन रिम असोसिएशन त्यावेळेस नवीन सदस्य ॲड करण्यात आला कोण मालदीव हा नवीन सदस्य काय करण्यात आला IORA मध्ये ॲड करण्यात आला नंतर अपेक विषय बघायचा आपल्याला ती पुढची एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ग्रुपिंग एक कुठला अपेकचा लॉंग फॉर्म काय आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन जशी इंडियन ओशनसाठी कोणती आहे इंडियन ओशन रिम असोसिएशन कोणती IORA तशीच आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन कशासाठी आहे तर ही पॅसिफिक ओशनच्या आजूबाजूचे देश आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ 21 देश काय तिथं सदस्य आहेत आणि भारत हा सदस्य आहे का तर ह्याच्यामध्ये भारत हा सदस्य नाही अपेकचा आणि ह्याची स्थापना कधीची अपेकची 1989ची 1989ची इंडियन ओशन हिंदी महासागराच्या आजूबाजूसाठी कोणते ऑर्गनायझेशन IORA इंडियन ओशन रिम असोसिएशन पॅसिफिक समुद्राच्या तिथं कोणते आहे अपेक आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन हिचं हेडक्वार्टर कुठं आहे सिंगापूरमध्ये आहे सिंगापूर ही साऊथ ईस्ट आशियन कंट्री आहे आणि हेडक्वार्टर कुठं आहे हिचं सिंगापूरमध्ये आहे 1989ची स्थापना आता वेगवेगळ्या ग्रुपिंग बघत असताना आपल्याला आणखी काही ग्रुपिंग बघायचे त्याच्यामध्ये ब्रिक्समध्ये ब्रिक्स काय त्याच्यामध्ये कोणकोणते देश येतात ब्राझील रशिया R कशासाठी रशियासाठी I कशासाठी इंडियासाठी C चायना आणि S साऊथ आफ्रिका असे किती सदस्य आहेत या ब्रिक्समध्ये 5 देश काय आहेत सदस्य आहेत या ब्रिक्सची स्थापना कधीची आहे 2009ची ही ब्रिक्सची स्थापना आहे साऊथ आफ्रिका हा सदस्य जो आहे तो 2011 मध्ये काय करण्यात आला ॲड करण्यात आलं साऊथ आफ्रिकेला सदस्यत्व देण्यात आलं मग नंतर 2016ला ब्रिक्स बँक कोणती सांगितली होती मी ही बी आपण बघितलं होतं कोणती न्यू डेव्हलपमेंट बँक ही काय ब्रिक्स बँक सुद्धा काय 2016ला आणण्यात आली होती 2018ला ब्रिक्सचं समिट झालं होतं कुठं जॉन्सनबर्ग साऊथ आफ्रिकेमध्ये हे काय झालं होतं 2018चं ब्रिक्सचं समिट झालं होतं 2019ला जे समिट झालं होतं ब्रिक्सचं ते कुठं झालं होतं कर्तिबा ब्राझीलमध्ये समिट झालं होतं 2019चं हे ब्रिक्स विषय ब्रिक्समध्ये कोणते 5 देश ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका कधीची 2009ची नंतर दुसरी एक ग्रुपिंग आहे कोणती ओपेक काय आहे ऑर्गनायझेशन आपलं ओपेक काय ऑइल प्रोड्युसिंग एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेक आता ही जी ओपेक आहे ही ओपेकची स्थापना कधीची 1961ची हेडक्वार्टर कुठं आहे व्हिएना कुठं आलं ऑस्ट्रेलियामध्ये किती देश आहेत जवळजवळ 13 सदस्य देश आहेत ह्या ओपेकमध्ये आता ही ओपेक आहे आता हे ग्रुप आहे असं जे ऑइल प्रोड्यूस करणारे कंट्री आहेत म्हणजे कोणत्या वेस्ट आशियामधले असतील ज्या कंट्री आहेत जसं सौदी अरेबिया आलं इराण आलं ह्या सगळ्या देशांचं काय आहे त्याच्यामध्ये मग ह्या देशांचं काय प्रकारे ग्रुपिंग आहे असं किती देश आहेत 13 देश आहेत आणि काय ठरवण्याचं काम करतात ती ऑइलच्या किमती इंटरनॅशनल मार्केटमध्ये किती ठेवायचे वगैरे हे ठरवण्याचं काम कोण करतं हे ओपेक करतं मग ओपेकमध्ये कतर नावाचा देश आहे हा 1 जानेवारी 2019 मध्ये काय झालं त्यांनी विथड्रॉ केलं एक प्रकारे तो ओपेकमधून बाहेर पडला आणि रशिया हा ओपेकचा काय नाही सदस्य नाही हे ओपेक विषय लक्षात असू द्या नंतर OECD काय आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट OECD ची स्थापना कधीची 1961ची ओपेक बी कधीचं आहे 1961चं OECDचं हेडक्वार्टर आहे पॅरिस फ्रान्समध्ये म्हणजे जागतिक इकॉनॉमीवर लक्ष वगैरे ठेवण्याचं कोण काम करतं ही ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे एक प्रकारे इकॉनॉमिक कॉर्पोरेशन जगाच्या लेवलला काय करण्याचं काम करतं ही OECD नावाची संस्था भारत या OECDचा सदस्य आहे का भारत हा OECDचा सदस्य नाही ही OECD बेस इरोजन आणि प्रॉफिट शिफ्टिंगसाठी सुद्धा काय केली जाते ओळखली जाते नंतर दुसरी ग्रुपिंग आहे G20 नावाची G20 काय आहे कधीची स्थापना G20ची 1999ची आता ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत तर वेगवेगळे सरकार किंवा सेंट्रल बँक गव्हर्नर आहे ना हे येतात मग काय त्यांचे इंटरनॅशनल फॉरम आहे एक प्रकारे कोणाचा आहे हा वेगवेगळे सरकार गव्हर्नमेंट असतील सेंट्रल बँकचे गव्हर्नर असतील हे काय करतात मिळतात ते काय डिसिजन वगैरे घेत असतील त्याच्या संदर्भात ह्याच्यामध्ये किती सदस्य आहेत 19 देश प्लस एक काय युरोपियन युनियन आहे म्हणून हिला काय म्हटलं गेलेलं आहे G20 असं म्हटलं गेलेलं आहे सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे आणि सेंट्रल बँकचे गव्हर्नर यांचं काय एक प्रकारे आंतरराष्ट्रीय फॉरम आहे G20
G20ची समित 2018ची झाली ब्युनस एअर्समध्ये, कुठं, अर्जेंटिना. 2019ची समित ओसाका, जपान. आणि 2022ची समित आहे G20ची, ही कुठं होणार आहे, दिल्ली, भारतामध्ये होणार आहे. नंतर पुढची जी आहे ती गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. ही गल्फ कोऑपरेशन काउन्सिल आहे, हिची स्थापना कधीची, 1981च्या. गल्फ कंट्री आहेत म्हटलं जातं. गल्फ कंट्री म्हणजे जो हे आहेत बघा, गल्फ कंट्री, ह्याच्यामध्ये कोणकोणते देश येतात गल्फमध्ये, बहरीन असेल, कुवेत आहे, ओमान आहे, कतर आहे, सौदी अरेबिया आहे, UAE आहे. हे 6 सदस्य देश आहेत कशामध्ये, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. जे गल्फ ऑफ ओमान बघा आहे, ओमानच्या साईडला, खालच्या साईडला, म्हणजे नकाशात वेस्ट आशियाच्या साईडला बघितलं तुम्हाला ते समजेल. हे देश तुम्हाला नकाशामध्ये पाहायला मिळतील. बहरीन, कुवेत, ओमान, कतर, सौदी अरेबिया, UAE. हे काय 6 सदस्य देश आहेत कशामध्ये, गल्फ कोऑपरेशन काउन्सिलमध्ये. आता हिचं हेडक्वार्टर आहे सौदी अरेबियामध्ये. सौदी अरेबियात कुठं आहे, रियादला. रियादला काय आहे, या गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचं काय आहे, हेडक्वार्टर आहे. आणखी एक आपण शेवटची ग्रुपिंग बघणार, त्याच्यामध्ये कोणती, OIC. OIC काय आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन, OIC. आता ही OIC आहे, हिची स्थापना कधीची, ही कधी आली, 1969ला. हेडक्वार्टर कुठं आहे, जेदाह, सौदी अरेबियामध्ये काय याचं हेडक्वार्टर आहे. जवळजवळ 50 इस्लामिक देश आहेत, त्यांची काय ग्रुपिंग आहे, 50 इस्लामिक देशांची काय ग्रुपिंग आहे, कोणती, OIC नावाची, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन. भारत ह्याच्यामध्ये सदस्य नाही, भारत सदस्य नाही OICचा. अप्रॉक्सिमेटली 50 इस्लामिक देशांची ग्रुपिंग आहे. 2019ला एक गेस्ट म्हणून कुणाला बोलवलं होतं, भारताला बोलवलं होतं. त्यावेळेस आपले सुषमा स्वराज गेले होते इथं ह्यांच्या मीटिंगमध्ये वगैरे OICच्या. त्यावेळेस पाकिस्तानला एक गोष्ट काय झाली नाही, आवडली नाही, म्हणून त्याच्यामुळं पाकिस्तानने ह्याचा काय केलं, एक प्रकारे ह्यांच्या मीटिंगला गेले नव्हते वगैरे, ते वाद वगैरे चालू होता, बाकी काय नाही. अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय संस्था हा टॉपिक काय केलेला आहे, बघितलेला आहे. ह्याच्या संदर्भात मी तुम्हाला काही क्वेश्चन बी विचारले होते. मग हे क्वेश्चनचे बी तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. आणखी काय तुमचे डाऊट्स क्वेरी असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारत चला. तुम्हाला नंतर येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण काय करू, ते सॉल्व आउट केले जातील. ठीक आहे, थँक्यू.